पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। हनुमंताचे अंगवाटे सुगंध सुमने पारिजाते, चंदना गुरु तरु समस्ते उन्मळती समूळी। राजीवनेत्रं भोजराजं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मगवानयोगिमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग परिदंडवत। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान, जगवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय भगवान रामचंद्र प्रभू, कपिवर्य हनुमंतराय, जनार्दन स्वामी सद्गुरु एकनाथ महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन जगलेल्या सर्व श्रोते मंडळी, मायबाप यांना साष्टांग प्रणिपात करून भगवान रामचंद्र प्रभूच्या चरित्राची सुंदर अशा प्रकारची सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये निश्चिम भक्त दास्यत्व भक्तीचं प्रतीक माझ्या महाराजांची कथन करतो। पुण्य पावन भूमीमध्ये देवळा तालुका अर्धापूर या गावी बऱ्याच दिवसापासून चालत आलेली ही रामचरित्र, रामाचं हरिवंश पुराण आपल्या गावामध्ये चालू आहे। आणि याही वर्षी संपूर्ण ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आपण सगळ्यांनी आयोजन केलं, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार। सर्वांच्या चरणावर नतमस्तक, माझ्या माता भगिनी, पुरुष मंडळी सर्वांना विनम्र अभिवादन करून दोन शब्द सांगण्याचा, अथक प्रश्न करण्याचा प्रयत्न करण्याचा आपलं मानस आहे। कथा अशी गोड आहे, मी सांगून जातो म्हणण्यापेक्षा शास्त्र सांगतो। श्रीमद भागवत महापुराण जगावं कसं हे शिकवत नाही, मरावं कसं शिकवतं। आणि रामायण हे माणसाने जगावं कसं शिकवतं। कारण रामायणामध्ये रामायणाची नीती, रामायणाचं आचरण जर केलं तर त्या ठिकाणी राम म्हणता रामाची होईले, पदी बयसो न पदवी घेईले, ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहिजे। विश्वास असलेला पाहिजे माणसाचा, विश्वास झाला की सगळ्या गोष्टी तात्पर्य त्या ठिकाणी सुरू होतं। आणि म्हणून रामकथा आहे, काय अशा प्रकारचं प्रेम मार्ग कोणती भक्ती केली असेल, किंबहुना भगवान रामचंद्र प्रभूवर किती काय त्यांचं प्रेम असेल की त्या ठिकाणी आपला पूर्ण जन्म त्यांनी भगवान रामचंद्र प्रभूच्या सानिध्यामध्ये, सेवेमध्ये घातला। आणि म्हणून दास्यत्व निकटपय केले हनुमंते, म्हणून देखिले रामचरण यांची कथा चालू आहे। गोड अशा प्रकारची कथा त्या वनामध्ये चालू आहे। मार्तंडाने फळं खायला सुरुवात केलेली आहे। कोणतं तिखट, कोणतं आंबट, कोणतं असणारं निबर आहे, कोणतं पिकलेलं आहे, यांची अनंत प्रकारची चव आहे। कारण नवविध भक्तीच्या